ज्या बाबांनी केलं ते बाबा म्हणजे या भालेराव परिवारातील एक आदर्श पिता मारुती बाळाजी भालेराव यांचं 6 जानेवारी रोजी दुःखद असं निधन झालं आणि त्यांचा आज या ठिकाणी पुण्यानुमोदन आणि शोकसभा या ठिकाणी संपन्न होत आहे. मी बाबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी आयुष्यमती कचराबाई मारुती भालेराव आईंना विनंती आहे की आपण बाबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी त्याचप्रमाणे या ठिकाणी यशवंतजी सोनवणे त्याचप्रमाणे दत्ताराम गोतारणे आपल्यालाही विनंती आहे आणि संपन्न झालेला आहे. मी आजच्या या पुण्यानुमोदन आणि शोकसभेच्या कार्यक्रमाचे विधी संचालक भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय रमणजी भोसले साहेबांना विनंती करेल की आपण पूजापाठ आपल्या शुभास्ते या ठिकाणी पूजापाठ संपन्न करण्याची आपल्याला विनंती राहील. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बौद्धाचार्य आदरणीय रमणजी भोसले. धम्मं नमामि संघं नमामि भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं विनाशभाव घनसारप्प दीपेन दीपेन तमदंसिना तिलोक दीपं संबुद्धं पूजयामि तमोनुद सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधिना अंगंधेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मच्चि संग सुगत तन्ववा धातु धातु गब्बे लंकाय जम्बूदीपे तिदस पुरवरे नागलोके चितुपे सभ्ये बुद्ध सबिंबे सकल ददिसे केसनो मांदी धातु वंदे सभ्ये बुद्धं दसबल तनुजं बोधि चेतं नमामि वंदामि चेतं सब ठाणे सुपठितित शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा सकल विद्यां विदुरयान देव रूपं सुजीव निमल चक्षु गभीर निमिना विवेकं मे नमामि पाद समागमो संत समागमो होतु याव निपान पत्या देव वस्तु कालेन सस्य संपत्ति हेतुत हितो भवतु लोकच राजा भवतु धम्मिको विपत्ति पटी व्याय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भव्य दीर्घायुदायका सब दुखा विनाशाय भगवानी स्वात्रं गंचा देवता धम्म मुनि राजेषु सुनंतु सकम मुकदम धम्म सवन कालो आयन बदंता धम्म सवन कालो आयन बदंता धम्म सवन कालो आयन बदंता ए संता संत चित्ता ती शरणं शरणं एतं लोकं करेवा भूमा भूमाचे देवा गुणगण गावत्स सब कालिनम एते अहिंसा देवा कंकय मेरू राजे वसंतु संतो संतो सैंतो मुनिवर वचनम सोतु सुमक सभेषु जगवालेषु एका देवाचे ब्राह्मणम अमं कथं कुयं सब संपत्ति साधनं सभे दुवानु मोदित्वा समगा शासनता उमाद्रैका वंतु अरकासु विससतु शासनच लोकच उडी भोवती. तिचे एक खंदे समर्थक उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष आणि भालेराव परिवाराचे स्नेही आदरणीय महादेव रामजी कदम या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी मी आपली सर्वांच्या वतीने या ठिकाणी निवड करतो आहे. या ठिकाणी आपण प्रवचन
ऐकण्यासाठी प्रवचन आपण ऐकणार आहोत. होया धम्मं शरणं तंत्रमहान नीतिवंत होया संघं शरणं वागुणवंत संघं शरणं वागुणवंत प्रबळ करीतन मना महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना 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 उजाड राणी किमया केलीस मोठी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला ओठावरी हासू परी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याचे धापुर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. कालकथित मारुती बाळाजी भालेराव आमचे बाबा माणूस कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण, माणसाने कसं जगावं याचं एक उत्तम उदाहरण, बाप कसा असावा याचं एक आदर्श उत्तम उदाहरण, सासरा कसा असावा असं एक उत्तम उदाहरण, चुलता कसा असावा, काका मामा जे जे काही नाती त्यांच्या सोबत असतील हे कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण. मी त्या दिवशी कोणाला तरी सांगत होतो की आमचं काही रक्ताचं नातं असं काही नाही, पण काही काही नाती रक्ताच्याही पलीकडची असतात. रक्ताचे असूनही काही एकमेकाला विचारत नाहीत, हा भाग वेगळा. गेल्या 15-16 वर्षापासून जेव्हा BM मामाची माझी, मामा माझ्यापेक्षा वयानं त्यांच्या कामानं फार मोठे आहे, पण धार्मिक सामाजिक चळवळीमध्ये जेव्हापासून मी समाजामध्ये आल्यानंतर मामांनी मला पाहिलं, माझ्यासोबत काही गप्पा गोष्टी केल्या आणि तेव्हापासून त्यांचं आणि माझं नातं मामा आणि भाचा असं निर्माण झालं. आणि मग त्यांच्या साहजिकच घरी येणं जाणं झालं. शांताराम मामा त्यांचा परिवार, BM मामा त्यांचा परिवार, या परिवाराकडे येणं बसणं उठणं, आणि मग त्यांनी जेवून जा चहा पिऊन जा, हे संस्काराचे मोती जिथून येतात ना तो हा आधारवड. हे कुठेही घडत नाही असं, त्यासाठी संस्कार तिथून यावे लागतात. ते आलेले संस्कार या गावाच्या रस्त्यानं जात असताना घरी पटकन यायचं, मग त्या आईनं आणि बाबाने जेवारे पोरांनो चहा प्यारे पोरांनो, तो त्यांचा हात तो असा वाकलेला, बाबांचं शरीर वाकलेलं, बसा रे चहा प्यारे जेवून जा रे. ही माणुसकीची भिंत जिथून निर्माण होते ना तिथून घर तयार होतं. घर अशी तयार होत नाही. नाही तर अनेक घरात अनेक माणसं आहेत, हातात अशा अंगठ्या आहेत, गळ्यात चैनी आहेत, फिरायला फॉर्च्युनर आहे, पण माणुसकीच नाही तिथं. ती काय पेटवायची का ती घरं? पण जिथून माणुसकी निर्माण होते, जिथून ज्या घराची भिंत माणुसकीने तयार होते ना, तो घरातला परिवार किती श्रीमंत आहे हे पाहिलं जात नाही, त्या घरातली माणसं किती गरीब आहेत हे पाहिलं जात नाही. तुमच्या घरापासून तुमच्या घरात आलेल्या माणसांना तांब्याभर पाणी, घोटभर चहा, 2 घास जेवण हे विचारलं जातं ना, दिलं जातं ना, ती माणुसकीची भिंत तयार होते. आणि तिथून नाहीतर एक दिवस मरणार आहोत आपण, सगळेच मरणार आहोत. भगवान गौतम बुद्ध म्हणतात आपण मरण धर्मी आहोत, एक ना एक दिवस मरावंच लागणार आहे. मग तुमच्या खात्यावर 1000 कोटी रुपये जमा असू द्या, नाही तर तुमच्या नावावर 1000 एकर जमीन नावावर असू द्या, नाही तर तुमची 100 माळ्याची बिल्डिंग असू द्या, किंवा तुमच्या घरात सोन्याची बिस्किट असू द्या, तरी तुम्ही मरणार आहात. मग जर आपण मरणारच आहोत ना, तर माणुसकी पेरून जाऊया ना.
माणुसकीच आपण पेरू शकत नसाल तर आपल्याला जगण्याला काय असे कित्येक लोक आले, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. इथं राजालाही मरावं लागतं, इथं फकीरालाही मरावं लागतं. मरण हे पाहत नाही तुम्ही श्रीमंत आहात का गरीब आहात, मरण हे पाहत नाही तुम्ही सरपंच आहात, पाटील आहात, आमदार आहात, खासदार आहात, हे मरण पाहत नाही तुम्ही काळे आहात का गोरे आहात. मरण प्रत्येकाला येतं. मरण हे पाहत नाही तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही कोणत्या धर्माचे, प्रत्येक माणसाला मरण येतं. मग जर मरण प्रत्येकाला येणार असेल तर संतांनी एक सुंदर ओळ लिहून ठेवले, मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करुणी मरावे, जन्म घालू नये वाया, मनुष्याची उत्तम काया, जन्म वाया घालू नका. अशी तुमच्यासारखी अनेक करोड माणसं इथं जन्माला आली, त्यानंतर तुम्ही जन्माला आलात. जन्माचं सार्थक केलं तथागत सम्यक संबुद्धांनी. बाप राजा आहे कपिलवस्तू नगरीचा, शुद्धोधन. आणि त्या काळची परिस्थिती अशी आहे की ज्याचा बाप राजा आहे ना त्याचाच पुत्र राजा होणार आहे. पण साऱ्या वैभवाचा त्याग केला आणि पाहिलं इथं माणूस माणसाची भांडतो, इथं धर्म धर्माशी भांडतो, इथं राज्य राज्याशी भांडतो. याची कारण काय ती शोधली. आणि ज्यांनी रथामधून फिरायचं ना डोक्यावर छत्र घेऊन, ते अनवाणी पायाने फिरले तथागत सम्यक समज. का? जीवन कळालं. जीवन आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, झिजुनी स्वतः चंदनाने अरे दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा आरंभ हा ओळखावा. चंदनाला एकामेकावर घासलं ना की त्यातून सुगंध निघतो. आपण नुसती एकामेकाची घासतो, आपण एकामेकाची निंदा करतो, एकामेकाला नावं ठेवतो. पण महापुरुषांनी संतांनी जे जीवन जगले ना त्याचा आदर्श घेऊन तुम्हाला जगता येत नसेल तर संत चोखवारे म्हणतात, जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरोसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. एकटंच यावं लागतं, एकटंच जावं लागतं. आणि एकदा मेलो ना आपण, मग किती प्रेम करणारी बायको असू द्या, किती प्रेम करणारा नवरा असू द्या, किती जीव लावणारी भावंड असू द्या, किती जीव लावणारे पोरं सोर असू द्या, एकदा का 2-4 तास झाले का म्हणतात उचला याचा वास यायला लागला. जीवन म्हणून संत तुकाराम म्हणतात, नाशिवंत देह जाणार सगळं, आयुष्य खातो काळ सावधान. अरे सावध हो, हा देह नाशिवंत आहे. कशाचा गर्व करतो. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत, छोड़कर अपनी ऊंची हवेली. 101 माळ्यावर जरी तुम्ही राहत असाल ना तरी तुम्हाला जाळायला सरकारची स्मशानभूमी. जीवनाचं सत्य समजून घ्या. आणि बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, जखड बंद पायातील साखळ दंड, अरे तटातट तुटले तू ठोकताच दंड, हे झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. नसता भीम जन्माला आला ना तर तुमच्या सावलीचाही विटाळ होता. कुठं आहात तुम्ही म्हणून पाळा, त्याने दिलेला धम्म पाळा. उगाच मस्करी म्हणून टाइमपास म्हणून घेऊ नका. नाही तर कालच बोललो मी कशाळ भोयऱ्याला, जर तुम्हाला माझा वैताग आला असेल ना उद्या फेटा धोतर कीर्तन बसा बोंबलं. दोघांचा काय माझ्या शेतात जातो तेवढंच फक्त स्मशानभूमीतच तेवढं. काय नाही हो, असंच जळायचं ना असंच मारायचं. बाहेर आला का झाला चालू. कळालं का आपल्याला जीवन. जीवन कळालं तथागत सम्यक संबुद्धांना. जीवन कळालं छत्रपती शिवाजी महाराजांना. 12व्या वर्षी पुण्यामध्ये आले, स्वराज्य निर्माण केलं. जीवन कळालं महात्मा फुलेंना. आणि तुम्हाला मला सांगितलं विद्ये विनामती गेली. आणि आम्ही विद्येने एवढी मोठी झाली का इकडं विमलचा गुट तोबरा आणि इकडं विमलचा तोबरा. पेटलं तुमचं शिक्षण आणि तुम्ही पेटलं तिकडं. हे सांगितलं का आमच्या बापाने आम्हाला. जीवन कळालं राजर्षी शाहू राजांना. प्रत्येक बहुजनाच्या लेकरांसाठी वसतिगृह शाळा निर्माण केली आणि शिका सांगितलं तुम्हाला मला. जीवन कळालं बाबासाहेब आंबेडकरांना. जीवन काय कळालं जीवन बाबासाहेब आंबेडकरांना.
बाप होता ना पाठीशी रामजी बाबा नावाचा 2 वाजता उठवायचं लेकराला अभ्यासाला आणि सांगायचं भिवा तुला प्रचंड शिकावं लागेल. मोठ्या लेकराला आनंदाला सांगितलं आनंदा तुझं शिक्षण थांबवावं लागेल. आपल्याला भिवाला मोठं करायचं त्याला शिकवायचंय. आनंदाने गुपचूप बापाची विनंती मान्य केली. थांबवलं शिक्षण आणि नोकरीला गेले भावासाठी भावाला मोठं करण्यासाठी. आम्ही भावाला कोर्टात खेचितो का एवढी एकर कमी आली. जिंदगी जीवन हे आपल्याला प्रत्येकाला काय झालं मग बाबासाहेब आंबेडकरांनी मनामध्ये संकल्प केला. हो रामजी बाबा तुम्ही चिंता करू नका बाबा. रामजी बाबा खाटेवर आजारी पडले. तिकडे बाबांना तार गेली की बाबासाहेब तुमचे वडील इकडे आजारी आहेत. तार गेल्यावर निघाले बाबासाहेब बडोद्यावरून सुरतच्या स्टेशनवर उतरले. मिठाई बाबासाहेबांच्या आपल्या बापाला घ्यावी म्हणून उतरले. तेवढ्यात गाडी निघून गेली. दुसऱ्या गाडीची वाट पाहिली. बराच वेळ गेला. इकडे रमाई वाट पाहत होत्या. रमाई तुम्ही झाल्यात का कधी रमाई? तुम्हाला कशी काय रमाई कळत? तुम्ही टीव्हीत मालिका पाहता लग्नानंतर होईनच ना प्रेम. पेटली तुमची मालिका आणि ते 12 तास काम करून आले. ते म्हणते जेवायला दे आणि म्हणते एवढा भाग होऊ दे ना. अगं जिवंत प्रेम जमते का टीव्हीच म्हणून घर झोपते खुशाल. सगळी लोक म्हणायची बिबट्या आलाय बिबट्या आलाय बिबट्या आलाय. बाप पोरांना म्हणला तुम्ही झोपा मी हाय दारात राखणार. काय बिबट्या करतोय ते बघू द्या. बाप आई मुलाला कडेवर घेते. बाप मुलाला खांद्यावर घेतो. आई म्हणते बाळा मी पाहते ते तुला दिसावं रे. पण बाप म्हणतो मी पाहतो त्याच्याही पुढचं तुला दिसावं. त्याला म्हणावं बाप. लाखात एक माझा बाप होता पाठी माझ्या त्याचा हात होता. काय सांगू तुम्हा त्याची कीर्ती लय हो त्यांची माया माझ्यावरती. माझ्या बंडूने काय तुम्हाला सांगितलं का? बंडूला बोलले का तुम्ही घरी आले होते? सांगितलं का माझ्या बंडूला? आईने मला सांगितलं का माझ्या बाळाला या बसा पाणी प्या 2 घास खाऊन जा. ही माया ही ममता ही करुणा डोळ्यातलं प्रेम आणि मनातलं वात्सल्य त्याचं जागवतं. त्याला माणूस समजावं. त्यात अनेक अशी माणसं एसटीतही भेटत आहेत एसटी स्टँडलाही भेटत आहेत. ती सगळीच माणसं आपली नसतात. प्रेमानं तुमच्याशी बोलणारी माणसं फार कमी आहे. हे वेदावे करणारी नाही माणसं तुम्हाला सापडतील. म्हणून बाप नावाची गोष्ट ज्याच्या घरामध्ये आहे ना आई नावाची संपत्ती ज्याच्या घरामध्ये आहे ना ती जपायचा प्रयत्न करा. कारण ज्ञानेश्वरांनी आम्हाला 12व्या शतकात सांगितलं सकळ तीर्थाची आतुरेची एका माता पितरे दया सेवेची कीर शरीरे लोन कीजे. जगातल्या सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ कुठलं असेल ती तुमच्या आई वडिलांची सेवा. नका जाऊ तीर्थाला. नका मूर्त्यांमध्ये देव शोधू. नका कुठे देवा धर्माला जाऊ. तुमचे आई वडील हे तुमचे खरे देव आहेत. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. कशाला कुठं जायचं? ज्याच्या घरात आई बाप आहेत ना आई बापाची सेवा करा. आणि मोठं झालं का बापाला होतं बाबा तुम्हाला काही कळत नाही असं कान फाडावं धरून. अरे ज्या बापाने तुला अंगा खांद्यावर खेळवलं जगातली सारी सुख तुझ्या पुढे टाकली. जत्रेला जाताना बोटाला धरून मिरवायचं आणि तुम्ही जर त्याच्या खांद्यावर जरी लघवी केली ना तरी तुम्हाला मारित नाही. ते थांब बाळा म्हणतं ते असं हात करतं परत खांद्यावर घेतं. त्याला बाप असं म्हणतात. बाप नावाची गोष्ट नाही नावाची गोष्ट जेव्हा आपल्या संपत्तीतून जाते ना ती सगळ्यात मोठी संपत्ती आपल्या आयुष्यातली वजा होती. म्हणून त्यांना जपा. भावाने भावाशी चांगलं राहा रे. हा जन्म परत नाही. जन्म नाही रे आले का तुका म्हणे माझी बाक शपथ घेऊन सांगतोय पुन्हा जन्म नाही. संत ज्ञानेश्वर म्हणतात ना तरी उदय वस्तू पैसे नेहमी होत जात जैसे. हे जन्म मरण तैसे अनिवार्य या जगी. जसा चंद्र उगवतो मावळतो त्याचप्रमाणे इथं जन्माला गेला प्रत्येक सजीवाला मरावं लागतं. तुम्ही किती पैसेवाले असा धनसंपत्तीवाले असा कुठल्याही पदावर असा कोण कधी मरण सांगता येत नाही. 9 वर्षाच्या पोराला अटॅक येतो आजकाल. 9 वर्षाच्या. बाबासाहेबांनी सांगितलं आपल्या कमाईचा विसावा हिस्सा समाजासाठी द्या. हे करण्याचा माझा मामा यथोचित प्रयत्न करतो. माझा कविता संग्रह प्रकाशित करायचा मला काही सांगितलं सुद्धा नाही. त्या सुनीलला सांगून तिने त्याला पैसे पाठवले आणि ते पुस्तकही छापून झालं. असा कोणाला तरी आधार द्यायचा प्रयत्न करा. तहानलेल्याला पाणी द्या. भुकेलेला अन्न द्या. जीवनामध्ये दगडाच्या पुढे डोका नका आपलं. निर्जीव मूर्ती पुढे डोका आपलं नका. जिवंत माणसावर प्रेम करा. त्याला पाणी द्या. त्याला 2 घास द्या. उघड्या असणाऱ्या माणसाला वस्त्र द्या. आपण उघड्या माणसाला पाहतो आणि त्याला म्हणतो याला लाज नाही वाटत काय. आणि मग निर्जीव मूर्तीला हाय जणांना लाखाचे कपडे घालतो. हे सोन्याचे हार घालतो आपण. तुकारामांचा शब्द देती घेती तेही नरकात जाते. नरक तर काय आम्ही पाहिलं नाही.
तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ठरवा तुमच्या मनाशी, मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी काम वासनेपासून अलिप्त राहील, मी मद्य आणि मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. हे भगवान गौतम बुद्ध 2500 वर्षापूर्वी या पृथ्वीवर प्रत्येक मानव जातीला सांगून गेले. कुठलाच महापुरुष आणि संत एका जाती धर्माचा कधीच नसतो, त्याला जाती धर्मात वाटू नका. माय बाप हो, जिवंतपणे आपल्या प्रत्येक नात्या गोत्याला जपा, प्रत्येकाने आपापली सेवा करा. आपलं हे जीवन क्षणभंगूर आहे. ज्याप्रमाणे मडकी बनवणारा तो कुंभार असतो ना, एखादं मडकं त्या चाकावर बनवता बनवता फुटतं. उतरण लावायला की त्यातही मडकं फुटतं, विकायला निघाल्यावर मडकं फुटतं. जीवन अगदी असंच आहे. कुणाला आईच्या गर्भामध्ये मृत्यू येतो, कुणाला आईच्या गर्भातून बाहेर आल्या पहिल्या दिवशी, पहिल्या वर्षी, 10व्या वर्षी, कुणाला 20व्या वर्षी, कुणाला बाल्य अवस्थेत, तारुण्य अवस्थेत, प्रत्येकाला कधी ना कधी मृत्यू येतो. पण मृत्यू येतो. अशी असंख्य माणसं आहेत ज्यांची लेकरं बीकॉम एमकॉम झाली, परदेशात शिकायला गेली आणि तेव्हा वृद्धाश्रमामध्ये जीवन जगतायत. अशी असंख्य माणसं आहेत, त्यांना एक वेळचं खायला मिळत नाही, अंगावर इथं झाकायला कपडे मिळत नाही. असे अनाथाश्रम आहेत, असे वृद्धाश्रम आहेत. म्हणून मी त्या दिवशी विनंती केली माझ्या मामाला, बीएम मामाला, की आईच्या गळ्यातला मणी हा माती मोल करण्यापेक्षा, स्तरणावर जाळण्यापेक्षा, ते एका मण्याची किंमत आज 5-10 हजार, 1.5 लाख हो गेले स्वानून. त्या मण्याचे पैसे घ्या आणि एखाद्या वृद्धाश्रमाला माझ्या बाबाच्या स्मृतीपीठर्थ देऊन टाका. ती प्रत्येक माणसं आनंदाने म्हणतील, कुणीतरी आलं रे आम्हाला आनंदाचा घास देऊन, कुणीतरी दिला रे कपडा आम्हाला. त्यामुळे याच्या पुढे हे सगळं असं काही करू नका. सोन्यासारखं जीवन जगा आणि सोन्यावानी जीवन असणाऱ्या माणसांना दान करा रे. तेच आपल्या गेलेल्या माणसांच्या प्रित्यर्थ आपण करू शकतो. माझा बाबा हाल अपेष्टामध्ये जीवन जगला असेल, फार कष्ट केले असतील माझ्या बाबानं. ही लेकरं वाढवायला मग अशी कुणीतरी सुरुवातीच्या भाषणात सांगितलं मी फार कष्ट केले. आता त्यांची सासरवाडी जवळ वाजवणे, माझं चुकत नाही. मग त्यांना ह्या सगळ्या लोकांना माहिती हे जीवन कशी जगली माणसं त्यांच्या काळामध्ये. उपाशी पोटी जीवन जगायचं, त्यातून हा परिवार घडवायचा, लेकरांना लेकींना वाढवायचं. एवढं सोपं नाही. आपल्याला कळतं बाप झाल्यावर काय असतो बाप, तो नाही कळत. आपण म्हणतो याला 50,000 पगार आता पुरत नाही, मग बापाने तो तुला कष्ट करू कसं काय पोहोचला असेल 4-4 पोरांना. पूर्वी मातीची घरं होती, आता सिमेंटची घरं. पूर्वी मातीच्या घरात 4 भाऊ, 4 जावा, ननंदा, दीर, मस्त घरी सगळं चालायचं. आता सिमेंटची घरं माणसं 2.5. नवरा बायकून आमचंच एक. ना आधार द्यायला सासू, ना आधार द्यायला सासरा. मग आजारी पडली होती तुमच्या आईला बोलव ना 10 दिवस. का तू आजारी पडला मर ना. बाप काय असतो, बापाचं महत्व या ठिकाणी पटवून देण्याचं त्यांनी आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून केलेलं आहे. पुनश्च एकदा धन्यवाद साहेब. आज आपण कालकथित मारुती बाबा बालेराव यांच्या शोकसभेच्या कार्यक्रमाला जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महादेवरावजी कदम आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी फक्त आणि फक्त 15 मिनिटांमध्ये शोकसभेचा कार्यक्रम या ठिकाणी उरकणार आहोत. ज्येष्ठ गणगोत्र, सर्व ग्रामस्थ उपस्थित आहात, सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आमचे बंडूदादा बालेराव यांचे वडील कालकथित मारुती बाळा बालेराव त्या बाबांच्या पुण्यमदन शोकसभेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालात. प्रथमतः आपल्या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. कुटुंबावरचा आधार या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि हा आधार निघून जात असताना नातेवाईकांना दुःख होणे साहजिकच आहे. आपल्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. हिची या ठिकाणी आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय आदिवासी. जमलेले सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, गणगोत्र या सर्वांचं प्रथमतः मी ऋण व्यक्त करतो. या बाबांच्या जाण्याने बालेराव कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याची शक्ती ईश्वर बालेराव कुटुंबियांना देवो. मी माझ्या वैयक्तिक हांडे कुटुंबियांच्या वतीनं, खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील तसेच विरम बलवडी तांबडवाडी ग्रामस्थांच्या वतीनं बाबांना शेवटची आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. या बाबांच्या
पुण्यानुमोदन आणि जलदान शोकसभेच्या निमित्तानं उपस्थित भालेराव परिवाराचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट आणि अवदर गावातील सर्व उपस्थित मान्यवर, आपण सर्वजण सर्वप्रथम या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी, दुःखात सहभागी होण्यासाठी उपस्थित झालात. सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. निश्चितच एक आदर्श पिता जाण्यानं ह्या परिवाराला खूप मोठं दुःख झालेलं आहे. त्या दुःखातनं सावरण्याची शक्ती परमेश्वरानं या कुटुंबाला द्यावी. मी माझ्या सुपे परिवाराच्या वतीनं, खेड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती कारुणजी सुपे साहेब यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या वतीने या बाबांना आदराने आदरांजली, श्रद्धेने श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी माझे दुःखद विचार थांबवतो. जय भीम, जय आदिवासी. बाबा बाळा भालेराव या बाबांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाच्या निमित्ताने आज ही शोकसभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. सर्वप्रथम मी भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या थोर विभूतींना अभिवादन करतो. कार्यक्रमाचं जे पौराहित्य आहे ते बुद्धाचार्य रमण भोसले साहेब असतील आणि आमचे सहकारी मित्र प्रवचनकार, समाजसुधारक, समाजभूषण सुधाकर अभंग असतील आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक महादेव कदम मामा असतील आणि उपस्थित असलेले भालेराव परिवाराचे सर्व नातेवाईक, उपस्थित मित्रमंडळी, पाहुणे मंडळी, बंधू भगिनींना, सुखात आणि दुःखात एकत्र येण्याची प्रथा आपल्या समाजामध्ये आहे आणि दुःखामध्ये आपल्या आमंत्रणाची गरज नसते. त्या पद्धतीने आपण सगळेजण भालेराव परिवाराचं सांत्वन करण्याकरता बाबांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात. या परिवाराशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. आमचे मित्र बंडू भालेराव, बाबांचे चिरंजीव, हे मुंबईमध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. तालुक्यातील लोक संघटित करत असताना शांताराम मेदगे असतील, बंडू भालेराव असतील, या गावातून जी मुंबईला असणारी मंडळी आहेत, त्या सगळ्यांशी माझा अत्यंत जवळचा संबंध अनेक वर्ष ही मैत्री आमची तशाच पद्धतीनं जोपासलेली आहे आणि त्यांचे वडील आज आपल्यातून गेलेले आहेत. ही वार्ता समजल्यानंतर मी शांतारामला कालच सांगितलं की मी किती जरी धावपळ असली तरी 100% येऊन बाबांना आदरांजली अर्पण करून जाणार आहे. आपल्या सर्वांना आईवडील हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आईवडील म्हणजे केवळ जन्मदाते नसतात, तर त्यांनी संस्कार आपल्याला दिलेले असतात आणि त्या संस्काराच्या माध्यमातून त्यांचं कुटुंब, परिवार घडत असतो आणि म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे आमचे मित्र बंडू भालेराव असतील, त्यांचे बंधू शांताराम असतील, त्यांचा सगळा परिवार असेल, तो या बाबांच्या संस्कारातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आज समाजामध्ये काम करतो आहे. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये चांगली प्रगती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि शेवटी माता आणि पिता ही दोन अशी देवता आहेत की ते आपल्या जीवनामध्ये असतील तर आपल्याला शेवटपर्यंत त्यांचा आशीर्वाद, आधार मिळत असतो आणि ती प्रेरणा खरं तर ही जिवंत दैवत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यांची सेवा करण्याचं काम या परिवाराने निश्चितपणाने केलेलं आहे. शेवटी आपल्याला किती हवी आयुष्य असली तरी जन्म आणि मृत्यू हे कालचक्र आपल्याला टाळता येत नाही आणि म्हणून एक नाही दिवस आपल्या प्रत्येकाला जायचं आहे. परंतु जात असताना त्यांनी केलेल्या जीवनभर, आयुष्यभर जे काम केलेलं असतं त्याचा समाजामध्ये विचार होतो. तो परिवार कशा पद्धतीनं आज समाजामध्ये काम करतो याचा विचार होत असतो आणि म्हणून बाबांच्या जीवनाचं सफल झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज चांगला परिवार बाबांच्या माध्यमातून या गावामध्ये कार्यरत आहे, मुंबईसारख्या ठिकाणी कार्यरत आहे आणि म्हणून या बाबांना माझ्या चांबारे परिवाराच्या वतीनं, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, आमचे आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या वतीनं, उपस्थित असलेले माझे अनेक सहकारी या ठिकाणी चंद्रकांत भालेराव असतील, आमचे राजू शेठ ससाने असतील,
ही सगळी मंडळी आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढे जाणार आहेत. मारुती वागचौरे असतील, या सगळ्यांच्या वतीनं मी बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जय भीम. धन्यवाद. उत्तरे चूक आहे. तुम्ही जर देव पाहायचा असेल तर तुम्ही आई आणि वडिलांमध्ये देव पाहायला पाहिजे. देव स्वर्गात नाही, देव दगडात नाही, देव आई आणि वडिलांमध्ये आहे. आणि याचं साक्षात उदाहरण आपल्याला अभंग साहेबांनी आपल्या प्रवचनाद्वारे चांगला असं दिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना देव मानणे ही गरज आहे. आई वडिलांशिवाय आपल्याला कुणीही दैवत नाही हे आपण प्रत्येकाने समजून चाललं पाहिजे. अभंग साहेबांनी जे प्रवचन दिलं त्याचं आपण अंगीकरण केलं पाहिजे. प्रत्येक माणसाने एका माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करणं हा धम्माचा केंद्रबिंदू आहे, तो आपण जोपासला पाहिजे. एवढी मी जाता जाता आणि ह्या बाबांना माझ्या शिंदे कुटुंबाच्या वतीनं, नवबुद्ध धर्मशाळा भीमाशंकर यांच्या वतीनं, बौद्ध सामाजिक संस्था पश्चिम विभाग यांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण आदराने श्रद्धांजली समर्पित करतो. त्याचप्रमाणे आमचे पाटोळे परिवार तेही उपस्थित आहे, त्यांच्याही वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. भंडारे परिवार यांच्याही वतीनं, भालेराव परिवार यांच्याही वतीनं भावपूर्ण बाबांना श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. प्रवास जर पाहिला, प्रत्येक भाषणातून व्याख्यानातून समजलं की बाबांनी आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं खडतर परिस्थितीमध्ये या ठिकाणी संपादित केलं. बाबांचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थाने या कुटुंबाने जोपासला आणि बाबांनी दिलेले संस्कार आज या कुटुंबाने घेत असताना या तालुक्यामध्ये आमचे सन्माननीय मित्र बंडू भालेराव यांसारखे कार्य करत असतात. म्हणून फारसं या ठिकाणी न बोलता माझ्या समवेत आलेले भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार उपाध्यक्ष आदरणीय भीमराव वागचौरे गुरुजी, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे चंद्रसेन गोतार्डे गुरुजी आणि विशेषतः खेड तालुका बुद्धिविहार समितीचे सन्माननीय जनरल सेक्रेटरी गंगाराम गायकवाड, वैभव सोनवणे, राजू ससावे या सर्व मान्यवरांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. जाता जाता या ठिकाणी एक शब्द सांगावासा वाटतो. बाप म्हणजे काय? बाप म्हणजे पाठीवरची थाप. ह्या थापेमध्ये एवढं सामावलं असतं की बापाची व्याख्या मांडणं खऱ्या अर्थानं अपुरी पडेल. म्हणून मी माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीनं मी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या बाबांचं निधन झालं आणि या बाबांचा असणारा आज या ठिकाणी पुण्य अनुमोदन शोक सभेचा या ठिकाणी या परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी या परिवाराचे नातेवाईक मंडळी असतील, आमचे BM भालेराव यांचे मित्र परिवार असेल, आमच्या माता माऊली असतील, आपण सर्वजण या आमच्या दुःखामध्ये येऊन या ठिकाणी सहभागी झाला त्याबद्दल मी आमच्या BM मामांच्या कुटुंबाच्या वतीनं आपलं आणि माझ्या होसगे कुटुंबाच्या वतीनं आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो. या बाबांबद्दल बोलायचं झालं तर अतिशय गरीब परिस्थितीमध्ये या ठिकाणी आमच्या अवधर नगरीमध्ये बाबांचं या ठिकाणी वास्तव्य झालं आणि बाबांनी नेहमी आपली गुरु राखण्याचं काम केलं. नेहमी या ठिकाणी गुरु सोडून आमच्या होसगाव या ठिकाणी त्यांची जमीन आहे, त्या ठिकाणी नेहमी बाबा या ठिकाणी जायचे. परंतु कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं रस्त्याने भेटले तर प्रत्येकाची विचारपूस करणं असा बाबांचा स्वभाव होता. परंतु कुठंतरी परमेश्वराला सुद्धा साकडं पडलं असेल. आपल्या वाट्याला नेहमीच गरिबी असताना परंतु त्यांच्या पोटी 2 मुलं जन्माला आली. आमचे चंद्रराव मामा असतील, BM भालेराव असतील. या मामांनी, आमचे BM मामा असतील, यांनी शिक्षण काय असतं, जो शिकल तो वाचेल आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते घेतल्यानंतर तो गुळगुळल्याशिवाय राहणार नाही. आपली बाबांची गरिबी पाहता BM साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घेण्याचं काम केलं आणि अतिशय मुंबई सारख्या ठिकाणं एक उच्च पदावरती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून नोकरी करण्याचं काम केलं आणि आपला परिवार सुसज्ज असा बनवण्याचं काम केलं. असे या परिवारातील पिता झाल्यानं या परिवाराला जे दुःख झालं असेल, शेवटी जो जन्माला येतो तो जाणारच आहे. परंतु आपण आयुष्यामध्ये काय केलं याची पोचपावती पाहिली तर यांच्या मुलांतून आपल्याला दिसते. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक या व्यक्तीप्रमाणे
ही अतिशय मुलं चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करतात. आमचं अवघड गाव असो, कुठल्याही जडणघडणीचं काम असो, नेहमीच सरस्वती विद्यालयाच्या माध्यमातून आमचे बे मामा नेहमीच चांगल्या पद्धतीनं सहकार्य करण्याचं काम करतात. आणि त्या ठिकाणी या संस्थेवरती सचिव पदाचा भार सुद्धा त्यांच्याकडे आहे. अशी असणारी मुलं या बाबांनी जन्माला घातली आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सोनं केलं. असो, मी अधिकचा वेळ न घेता मी या ठिकाणी माझ्या उजगं कुटुंबाच्या वतीनं आणि अवधर गावातील सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीने बाबांना शेवटची श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. त्यांनी कामाचे पण त्यांच्या संविधानातून अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिलेले आहेत. आणि आजच्या या शोकसभेच्या कार्यक्रमानिमित्त आपण या भालेराव मामांना जे आदरांजली आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी एवढं जनसमुदाय उपस्थित झालेला आहे, त्यांचं प्रेम आणि त्यांची समाजामध्ये असणारी प्रतिष्ठा यावरून या मंडळीवरून दिसून येते. मी या मामांच्या बद्दल बोलायचं म्हणलं, या भालेराव मामांच्या बद्दल, तर मी एक असं थोडंसं ऐकलेलं आहे. अतिशय कष्ट केलेले यांनी आपल्या काळी आईची सेवा करत असताना त्याचबरोबर जनावरं वगैरे अशी काही कामं करून आपल्या मुला लेकरांना उत्तम प्रकारे आणि चांगल्या प्रकारे सांभाळण्याचं काम केलं, चांगले संस्कार देण्याचं काम केलं. त्यामुळं हे कुटुंब अतिशय चांगल्या दर्जाचं, चांगल्या उच्च प्रतीच्या लेवलला एवढ्या मावळ परिसरात सुद्धा आहे. त्याबद्दल या बाबांचं नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आताच आपण याच्यामध्ये आता आपले जे प्रवचन झालं, गौतम बुद्धांच्या तत्वावर शांतता प्रिय असं आपण प्रवचन ऐकलेलं आहे. त्यामुळे अधिकचं बोलणं उचित वाटत नाही. मी माझ्या नाईकनवरे परिवाराच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले या खेड तालुक्याचा अध्यक्ष या नात्यानं मी या बाबांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि माझ्याबरोबर आलेले आमच्या याई रमेशजी थोरात, कुमार नवरे यांच्या वतीने या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. श्रद्धांजली वाहणार आहे. काळ आला धावुनी अचानक घातला गाला, घेऊन गेलास रे तू आमच्या बाबाला. बाबा तुम्हा विना झालं सुन सुन घर, दुःख पोटी मावेना मनी उठले काहुर. 6 जानेवारी बाबा अनंतात विलीन झाले, मुला मुलींना सर्वांना सोडून पोरके करून गेले. 5वा दिवस आज कार्यक्रम पुण्यामोदन, श्रद्धांजली वाहण्या बाबांना जमलेत सोयरे सज्जन. पूर्वीचा काळ बाबांचा भयंकर गरिबीत तो गेला, तरीही संसाराचा गाडा बाबांनी आनंदाने उडला. 3 मुली 2 मुले त्यांचा केला सांभाळ, 2 हात केले गरिबीशी होऊ दिली नाही आबाळ. बाबा वागले प्रामाणिक ताठ मानेने ते जगले, प्रसंग आला बाका तरी पुन्हा पुढे न झुकले. मधुर रसाळ वाणीने बाबांनी सर्वांचे मन जिंकले, शब्दाला होता मान त्यांच्या, शब्दांच्या पुढे कोणी नाही गेले. राहणी होती साधी भोळी, होती उच्च विचारसरणी, बाबा होते फणसाचा गरा, जसे नितळ नारळाचे पाणी. उघडे भालेराव यांची झाली बघा सोयरी ग, भालेरावांच्या घरी नांदते उघड्यांची ती लेक. 20 वर्ष झाली माझ्या मुलीच्या लग्नाला, बीएमच्या साथीने तिने संसार फुलविला. आई वाणी आहे सासू, आई वाणी आहे सासू, बाबा होते बापावाणी. नणंदा दावा वागतात मुलीशी माझ्या बहिणी वाणी. अशा थोर कुटुंबात माझी लेखती नांदते, किती गुणगान गाऊ त्यांचे मन भरून ते येते. कसे उतराई होऊ खंत अशोकाच्या मणी, कसे उतराई होऊ खंत अशोकाच्या मणी. श्रद्धांजली वाहतो बाबांना आज पुण्यानुमोदन दिनी, श्रद्धांजली वाहतो बाबांना आज पुण्यानुमोदन दिनी. माझ्याबरोबर आलेले शशिकांत पडवळ, अश्विन पवार, गणेश उघडे यांच्या मार्फत सुद्धा मी आदरांजली अर्पण करतो. आणि माझा एक संदेश आहे थोडा,
तो 5 मिनिटं 2 मिनिटं तुमच्यासाठी मी घेतो. लाईट गेली काय? माझा संदेशाचं नाव आहे आई बाप दुःखावरचा दवा. करा आईची सेवा रे, करा बापाची सेवा. करा आईची सेवा रे, करा बापाची सेवा. सेवा करा रे माता पित्याची, जन्मोजन्मीचा उद्धार व्हावा. सेवा करा रे माता पित्याची, जन्मोजन्मीचा उद्धार व्हावा. आईची ती वेडी माया, शिरावर असते बापाची छाया. माया बापाच्या पडावे पाया, नको भजू तू अन्य देवा. सेवा करा रे माता पित्याची, जन्मोजन्मीचा उद्धार व्हावा. माता ही ममतेची खाण, ठेवा आई बापाची जाण. सेवा करा रे आनंदाण, जगाला वाटावा हेवा. जगाला वाटावा हेवा. सेवा करा रे माता पित्याची, जन्मोजन्मीचा उद्धार व्हावा. आई ही झुळझुळता धरा, बाप आकाशीचा तारा. सांडोणी दुःखाचा भारा, नेईल मुक्तीच्या गावा. सेवा करा रे माता पित्याची, जन्मोजन्मीचा उद्धार व्हावा. देव नको रे शोधू कोठे, नको पूजू तू दगड गोटे. देव नको रे शोधू कोठे, नको पूजू तू दगड गोटे. आई बाप हे दैवत मोठे, आई बाप हे दैवत मोठे. नको धुंडाया गावो गावा. सेवा करा रे माता पित्याची, जन्मोजन्मीचा उद्धार व्हावा. सेवा करावी बियम वाणी, आई बापा संगे गातो गाणी. सेवा करावी बियम वाणी, आई बापा संगे गातो गाणी. जीवन जगतो आनंदाणी, माया लावतो बहीण भावा. सेवा करा रे माता पित्याची, जन्मोजन्मीचा उद्धार व्हावा. औदर गावी हिरा जन्मला, माता पित्याचा सेवक झाला. औदर गावी हिरा जन्मला, माता पित्याचा सेवक झाला. सलाम त्याचा सत्कार्याला, सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा. सेवा करा रे माता पित्याची, जन्मोजन्मीचा उद्धार व्हावा. सदैव राहावे बाबाचे स्मरण, पिंपळ वृक्षाचे करा तुम्ही रोपण. सदैव राहावे बाबाचे स्मरण, पिंपळ वृक्षाचे करा तुम्ही रोपण. जावे तथागताला शरण, आशीर्वाद तयांचा घ्यावा. सेवा करा रे माता पित्याची, जन्मोजन्मीचा उद्धार व्हावा. नाही येणार आई बापाची सर, माता पिता घराचा आधार. सांगतो अशोक तुम्हाला खरं, सांगतो अशोक तुम्हाला खरं. आई बाप दुःखावरचा दवा, आई बाप दुःखावरचा दवा. सेवा करा रे माता पित्याची, जन्मोजन्मीचा उद्धार व्हावा. सेवा करा रे माता पित्याची, जन्मोजन्मीचा उद्धार व्हावा. जय भीम, नमो बुद्धाय. आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते आमचे जीवलग मित्र आयुष्यमान BM भालेराव यांच्या वडिलांच्या पुण्यानुमोदन आणि शोकसभा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इकडे उपस्थित आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आमचा सगळा वेळ प्रबोधनकारांनी घेतला आहे. त्यामुळे आमच्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. जरी आम्ही लोकशाहीला असलो सगळ्यांना बांधून ठेवायची वेळ आलेली आहे, कारण सगळंच त्यांनी उलटलेलं आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण माणसाचा जास्त वेळ घेणार, माणसाचा जन्म असा आहे की माणसाने जीवनात आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे. आपण असं जीवन जगलं पाहिजे की आपण गेल्याच्या नंतर दुसऱ्या डोळ्यामध्ये आसूर उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं आपण जीवन जगलं पाहिजे. आणि हे तथागताने तुम्हाला सांगितलं. बौद्ध धर्म हा याच्यावरच आधारित आहे, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व. माणसाने माणसावरती प्रेम केलं पाहिजे. बाबा निघून गेलेले, बाबांची भरपूर सेवा झाली, त्याच्याबद्दल काय बोलायचं काय. आणि त्यांनी जे घडवलं, ते कुटुंब घडवलं, ते अतिशय चांगलं कुटुंब आहे, समाजात वावरणारं कुटुंब आहे. आणि ते BM भालेराव माझे खास मित्र आहेत. मी कुठल्याच कार्यक्रमाला कधी आतापर्यंत या भागामध्ये कुठं झालो नाही, पण माझे मित्र जीवलग असल्यामुळे मला येणं भाग पडलं. सांगायचं असं काय माणूस कसा समाजामध्ये बांधिलकी पत्करतो. म्हणून तुकाराम महाराजांच्या, तुकडोजी महाराजांच्या एक ओळी आहे
येताना घेऊन आलास काय, अरे जाताना घेऊन जाशील काय, अरे नको अभिमान करू भल्या मानसा, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान करू भल्या मानसा. सांगायचं तर मी पूर्ण गाणार नाही. ह्या बाबांनी कुठल्या प्रकारचा अभिमान केला नाही. ह्या बाबांनी जे संस्कार दिले, जी माणुसकी जपली, आणि त्या माणुसकीचं प्रतीक आज शनिवार दिवस आहे. काही लोक कामाला निघायला जाणार आहे, परंतु वेळात वेळ काढून आज एवढा समाज या ठिकाणी उपस्थित झालाय. हे प्रतीक म्हणजे जे पुण्यकर्म केले आहे बाबांनी, त्याचं हे सार्थक आहे. मी जास्त वेळ न घेता भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य म्हणून आणि माझ्या साबळे परिवाराच्या वतीने या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. येथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या विचारांना त्रिवार वंदन. आज या ठिकाणी कालकथित मारुती बाळा भालेराव यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बाबा 87 वर्ष जगलेत. 87 वर्ष जगलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक चळवळीतील मारुती बाळा भालेराव यांनी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची धम्मदीक्षा घेतली. त्यावेळी या बाबांचं वय 18 वर्ष होतं. म्हणजे 87 वर्षाप्रमाणे त्यांचं वय 88 वर्ष होतं. तर 18 वर्ष होतं. तर 18 वर्षामध्ये बाबासाहेबांनी जो धम्म दिला, तो धम्म आपल्या कुटुंबामध्ये कसा रुजवला, त्याचं उदाहरण त्यांचे 2 पुत्र आहेत, शांताराम भालेराव आणि बंडू भालेराव, यांनी समाजामध्ये तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतायत आणि इथून पुढेही करणार आहेत. बाबासाहेबांच्या चळवळीमधील जे काही त्यांचं बाबांचं जे काही काम राहिलं असेल किंवा काही चळवळीचं राहिलं असेल, ते बंडू भालेराव आणि शांताराम भालेराव हे पूर्ण करतील. बाबासाठी या ठिकाणी मी बाप म्हणजे काय हे एक थोडक्यात सांगतो. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तर ज्याची माया अमाप आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. जर कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे, तो म्हणजे बाप आहे. आणि त्याचप्रमाणे समाजाच्या धार्मिक, शैक्षणिक कार्यामध्ये बापांनी जो बौद्ध धम्म त्यांच्या मुलांना दिला, त्याप्रमाणे त्यांची मुलं समाजामध्ये वागत आहेत. या ठिकाणी बौद्ध समाज सामाजिक संस्था यांच्या वतीने, तसेच सिद्धार्थ तरुण मंडळ बेताळे, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य म्हणून या ठिकाणी बाबांना मी शेवटची भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय भीम. जाण्याने एकत्र आलेलो आहोत. बंधूंनो, या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या नियमाप्रमाणे बौद्धाचार्य भोसले साहेब आणि प्रबोधनकार
आगम साहेब यांनी त्या पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे, परंतु त्यात मला एक खंत लागली. काय खंत होती की या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या नियमाप्रमाणे जरी बुद्धांची मूर्ती असेल तरी 2 फोटो असावे आणि बुद्ध मूर्ती असली तर हरकत नाही, बुद्ध मूर्ती असावी ते आपलं प्रतीक आहे. या ठिकाणी बोलताना मी एकच बोलणार आहे, कारण बाबांच्या जीवनावर अनेकांनी भरपूर असं बोललेलं आहे, त्यांच्या कार्याला प्रत्येकाने अनुमोदन दिलेलं आहे. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपल्याला काही आव्हान करणार आहे, त्यासाठी तो आहे. भारतीय बौद्ध महासभा, बाबासाहेबांनी प्रथम भारतीय बौद्ध महासभा त्याच्याही अगोदर 1954 ला समता सैनिक दलाची स्थापना केली आणि बाबासाहेबांनी नाशिक काळाराम मंदिर असेल, पर्वतीचं मंदिर असेल, अन्यथा महाडचा सत्याग्रह असेल, हा सत्यासाठी धरलेला सत्याग्रह म्हणजे आग्रह तो सत्य करून दाखवला. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल या तालुक्यामध्ये 25 तारखेला निगोजे या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहे. तरी कृपा करून मी सर्वांना आवाहन करतो की या ठिकाणी आता नवनिर्वाचित सामने भीमराव गायकवाड आणि चंद्रसेन गोतारणे आणि अनेक आपले मंडळी आहेत. कृपा करून आमच्याकडे तुम्ही महिला असो पुरुष असो यांची नावे द्यावेत. आम्ही समता सैनिक दलात आपण सामील आहोत, कारण फक्त बाबासाहेबांची लढाऊ जर सेना म्हटलं तर समता सैनिक दल आणि बौद्धाचार्य तर प्रचारासाठी आहेतच, या सर्वांचाही आदर करतो. आणि मी या बाबांना माझ्या वागतवरे कुटुंबाच्या वतीने, माझ्या मित्र परिवाराच्या वतीने आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया खेड तालुका यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो. इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. हे वाजवणे गावचे जावई आहेत. आमच्या आजी शांताबाई दुर्गाजी भोसले यांची थोरली कन्या यांना दिल्यामुळे आमचं वाजवणे आणि अवदर आणि देवशी हे एक हाकेच्या अंतरावर असलेलं गाव आहे. लहानपणापासून जसं मला कळतंय तसं मी ह्या गावामध्ये येतोय जातोय आणि ज्या वेळेला वाजवणे गावामध्ये काही काम असेल तरी दोघेही उभायतं जशा कपड्यामध्ये असतील तशा कपड्यामध्ये त्या ठिकाणी ते वाजवणे गावामध्ये यायचे. आमच्या आजीचं पडलेलं काम ते करायचे. त्यांना 2 मुली होत्या, थोरली इथे दिलेली आणि लहान होती ती आठवत नाही मला, कारण यांच्याशी जास्त संपर्क होता. ज्या वेळी या मामाशी आमचा संपर्क आला त्यावेळी खूप काळजीपूर्वक विचारपूस करणे. कधीही असं मला वाटत नाही की त्यांनी कोणाला तोडून बोललं असेल. बोलण्यासारखं खूप आहे आणि बोलावंसं खूप वाटतंय, पण वेळेचं भान राखता मी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक मी आभार मानतो. जय भीम. नमो बुद्धाय. या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साथ मिळाली असे सामाजिक परिवर्तन, आपल्या घरातील परिवर्तन घडविणारे सर्व समाजसेविका जे आपल्यात नाही त्यांनाही विनम्र अभिवादनात आणि बाबा आपल्यात नाही त्यांनाही विनम्र अभिवादन करतो. आज हा पुण्यानुमोदन जो कार्यक्रम आहे, प्रथम आमच्या प्रबोधनकारांनी खरोखर इतकं छानपैकी बाप आणि त्याचे जे प्रबोधन आहे ते केलेलं आहे. प्रत्येकाने खूप छानपैकी एक प्रत्येकाच्या भाषणातून अत्यंत महत्वाच्या बाबी उलगडल्या आहेत. बाबा कसे होते, बाबांनी काय केलं आणि बाबांनी काय करायला पाहिजे होते. परंतु एक प्रत्येकाने डोक्यात घेण्यासारखा असा विषय की संस्कार घडणारी जी पिढी होती, संस्कार ज्यांनी आम्हाला दिलं, ज्यांनी आपल्या आयुष्यात आपल्या प्रपंचामध्ये ज्या कुटुंबाला संस्कार दिलं, ती पिढीतील एक माणूस आपल्यातून निघून चाललेला आहे. जे आता शिल्लक आहेत
त्यांना आपण जपलं पाहिजे, अत्यंत जपलं पाहिजे. कारण संस्कार सगळेच वेळे घडवणार नाही. ज्या आज आहेत त्यांनी घडवलेले, त्यांनी जे आपल्याला काही संस्कार दिले म्हणून आपण घडत आलो. असे या सर्वांना जपलं पाहिजे. मी जास्त न बोलता माझ्या सोनवणे परिवाराच्या वतीने, बौद्ध समाज सामाजिक संस्था राजगुरुनगर यांच्या वतीने, मी ज्या ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या सर्वांच्या वतीने या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. येथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. बाळा भालेराव यांच्या पुण्यनुमोदन व शोकसभेच्या निमित्तानं भालेराव परिवारचे अत्यंत नातेवाईक मित्रमंडळी, त्याचप्रमाणे समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी बाबांना दुःखद अंतःकरणाने शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला. त्यानिमित्ताने या ठिकाणी भालेराव कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झाला. आपल्या सर्वांचं प्रथमतः मी ऋण व्यक्त करतो. कार्यक्रमाला भरपूर उशीर झालेला आहे, परंतु या शोकसभेच्या निमित्तानं ज्यांचं प्रवचन या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांच्या समोर संपन्न झालं ते समाजभूषण सुधाकर अभंग साहेबांनी उत्तम असं प्रबोधन या ठिकाणी तुम्हा आम्हाला सर्वांना दिलेलं आहे. जन्म आणि मृत्यूमध्ये जे जीवन असतं ते जीवन कशा पद्धतीने व्यतीत केलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बाप. आणि या बापाच्या जीवनावरती उत्तम असं प्रबोधन या ठिकाणी अभंग साहेबांनी तुम्हा आम्हाला प्रबोधित केलेलं आहे. या बापाबद्दल आणि ह्या मामांबद्दल, या वडिलांबद्दल सांगायचं म्हणजे अत्यंत जवळचे निकटवर्तीय असे आमचे संबंध. अवधर गावामध्ये आजोबांनी आणि वडिलांनी पाटीलगी सांभाळली आणि पाटीलगी करत असताना त्या कुटुंबाचा आणि या वस्तीमधील सर्वच कुटुंबाचा जवळचे संबंध आमच्यामध्ये आले. मला जसं जाणवतं तेव्हापासून मी 35 वर्षापासून या कुटुंबाशी संलग्न माझं जीवन व्यतीत केलेलं आहे. या वस्तीमध्ये प्रत्येक कुटुंब हा माझ्या जवळचा आहे. पण विशेषतः सांगावं लागेल की ह्या मामांनी अतिशय कष्टमय वातावरणामध्ये काही आईची सेवा करत असताना आपल्या मुलांना घडवण्याचं काम केलं. त्यांना 2 मुलं 3 मुली हा प्रपंच चालवत असताना अनेक संकटांना सामोरे जाऊन त्याच्यातून वाट काढत हा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला की आपलं जीवन सत्य शेवटी सफळ झालं पाहिजे. आणि म्हणूनच काय स्वतःवरचे उत्तम असे संस्कार, आपल्यावरचे उत्तम असे विचार, सामाजिक बांधिलकी, सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे हे मामा ह्या समाजातील सर्व तळागाळातील लोकांना एकत्र घेऊन विचारांशी एकमत करून आपलं काम या सामाजिक क्षेत्रामध्ये वाहून घेण्यासाठी प्रयत्नशील असणारे हे मामा. मग जर त्या पित्याचे तर एवढे चांगले विचार असतील, एवढे चांगले संस्कार त्यांच्यावरती झाले असतील, मग त्यांनी त्यांच्या मुलावरती ते संस्कार का घडवले नसतील. सातत्याने मामा असताना आम्ही जाणं येणं आमचं या वस्तीमध्ये असायचं, या घरामध्ये असायचं. जवळ बसून विचारपूस करणं, पाठीवर हात फिरवणं, मायेने 2 शब्दामध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणं, आपल्या या जीवनामध्ये जगत असताना बाळांनो निस्वार्थपणे काम करा हे सांगण्याचा प्रयत्न त्या मामाने आम्हाला त्यावेळी प्रत्येक क्षणामधून, प्रत्येक विचारामधून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांच्या जन्माला आलेले 2 हिरे
मग शांताराम दादा असतील किंवा बी एम भालेराव बंडू साहेब असतील, यांनी वडील थकल्यानंतर शांताराम दादांनी आपल्या ह्या परिवाराला सांभाळण्यासाठी त्या काळ्या आईची सेवा तेव्हापासून तर आजपर्यंत ते करत असतात. आणि त्या परिवाराला सांभाळण्याचं काम त्यांनी भक्कमपणे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आमचे सहकारी मित्र बंडू असतील, उत्तम पद्धतीने आपल्या ह्या विचारांशी संघर्ष करण्याचा प्रयत्न त्यांनी केला की आमची जी परिस्थिती आहे परिस्थिती मात करण्यासाठी आम्हाला कुठेतरी एक संघर्ष करावा लागणार आहे आपल्या जीवनामध्ये. आणि तो संघर्ष जीवनामध्ये करत असताना मग गावामधून स्थलांतर करून एका प्रदेशामध्ये जाऊन त्या मुंबई सारख्या वस्तीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ह्या परिवाराचा आई वडिलांचा उद्धारनिर्वाह करण्यासाठी त्यांची पोट खळगी बघण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग हे करत असताना फक्त स्वतःचा स्वार्थ न साधता त्यांनी निस्वार्थपणे समाजाची सेवा करण्याचं काम सुद्धा त्यांच्या हातातून प्रत्येक क्षणोक्षणी झालेलं आहे. मग गेले अनेक वर्ष त्या मुंबईमध्ये काम करत असताना आम्ही एकत्र समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये काम करत राहिलो. समाजाला एकजूट करण्याचा प्रयत्न आम्ही त्या मुंबईच्या एक शहरामध्ये केला. परंतु हे सगळं करत असताना परिवाराला सांभाळण्याचं काम सुद्धा भीम साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. परिवार चांगला सुसंस्कृत घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि परिवाराला वेळ दिल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या या सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक उत्तम असं पाऊल टाकत आपली जवळकी निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भीम साहेबांनी केलेला आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून हा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सुद्धा प्रत्येक विचाराशी आम्ही बांधिलकी असायचो. क्षणोक्षणी आम्ही गावाचा विचार करायचो, क्षणोक्षणी लोकांचा विचार करायचो आणि क्षणोक्षणाला या समाजाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न आम्ही आम्हा सर्व करत असताना मग जातीपातीचा कोणताही विचार न मनामध्ये ठेवता आम्ही एकत्र येऊन संघर्ष करण्याचा प्रयत्न केला आणि काहीतरी घडवण्याचं काम करावं या माध्यमातून गेले 35 वर्ष बसून आम्ही एकत्र येऊन ही कामं करत असताना व समाजाची शहरी क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणत्याही क्षेत्रामध्ये उणीव भासू नये अशा पद्धतीने भीम भालेराव हे सातत्याने या ठिकाणी या वस्तीमध्ये या सर्व तरुण सहकार्यांच्या माध्यमातून काम करत असायचे. मग यामध्ये नवीन मंडळाचे आमचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भालेराव असतील, भीम प्रेरणा मित्र मंडळाचे अध्यक्ष अरुण भालेराव असतील, अशा अनेक सहकार्य निलेश भालेराव आणि सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन या वस्तीचा विकास करण्याचं काम सातत्याने मनामध्ये ध्येय ठेवून प्रयत्न करत राहिले. आणि असा आपला परिवार समोर आपला गावाचा विकास आणि गावाची सामाजिक नाळ जोपासण्याचं काम हे करत असताना अनेक क्षेत्रामध्ये भीम भालेरावने या ठिकाणी उल्लेखनीय काम केलेले आहे. असं त्यांना एक उत्तम असं क्षेत्र आम्ही या गावामध्ये त्यांच्यावर जबाबदारी टाकली ते शिंगेश्वर शिक्षण मंडळाच्या माध्यमातून उत्तम असं त्या ठिकाणी काम करून सचिवचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि त्यांनी या गावामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सहभागी राहून सर्वांना सहकार्य केलं. ही भावना खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यथित करण्यासाठी मी सांगत नाही तर खरोखर त्यांच्या मनातून ही भावना जागृत झालेली आहे. आई वडिलांची त्यांनी जी संस्कार घेतले ते संस्कार पुढे नेण्याचं काम निश्चितपणाने दोघे भाऊ बंधू करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. अधिकचा वेळ झालेला आहे, मी जास्तीत न काही बोलता मी माझ्या या मामांना मेथी परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे ग्रामपंचायत अवधरच्या वतीने विविध संस्थेच्या वतीने त्याचप्रमाणे शिंगेश्वर नवयुग मित्र मंडळ महाराज यांच्या वतीने ग्रामोत्कर्ष सेवा मंच मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्याचप्रमाणे सप्तशृंगी मित्र मंडळ असेल, नादग्रुप असेल, भीम प्रेरणा मित्र मंडळ असेल अशा सर्व मंडळाच्या माध्यमातून मी या मामांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सांगतो जय भीम जय हिंद. माझे मामा मारुती बाळाजी भालेराव, मी त्या घराण्यातला एक रक्तातला एक घटक आहे. मारुती मामांनी जेवढा त्रास घेतलेला आहे ते चौघे भाव होते, सकाराम मामा,
रखमा मामा, मारुती मामा आणि आपले दुसरे शंकर मामा असे चौघे भाऊ असताना त्यांनी एवढा मोठा प्रपंच त्यांचा असताना त्यांनी गरिबीत काढून आजपर्यंत जे दिवस काढलेले आहेत. मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे का या अवघड गावची एक विचाराची सांगड आजही आहे आणि पहिल्यापासून होती. कधीपासून सकाराम दगडू भालेराव यांचं ज्यावेळेस लग्नाचं ज्यावेळेस जमलं त्यावेळेस या गावामध्ये त्यांनी आंबेगावचा आणि अवघडचा ज्यावेळेस हा संबंध आला त्यावेळेस माणुसकीचं नातं काय हे त्यावेळेस त्यांनी दावलं आणि ते दावल्यामुळं आज तिन्ही गावची देखील संघटना त्या नात्यामुळं झाली आणि आजपर्यंत ती संघटना चालू असेल की नाही मला माहीत नाही, पण 3 गावची संघटना होती. देवाची, अवधर आणि वाजवा. तर ती 3 गावची जी संघटना अजूनही मी चालू करावी अशी मी त्यांना विनंती करतो. पण सर्व तालुक्यातील तरुणांना मला एक विनंती करायची आहे. बाबा हो, आपण गट हे सर्व बाजूला ठेवून आम्ही पण गटात होतो. मी बीसी कांबळे गटाचा कार्यकर्ता होतो. बरीचशीच कार्य केली ती मी एक पत्र काढणार आहे, त्याच्यात तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. पण यापुढं आपण एका विचारात राहिलो पाहिजे. गट बाजूला ठेवा आणि माझ्या मामांच्या शोकसभेनिमित्त आज तुम्ही निर्णय घ्याल अशी मी त्यांना श्रद्धांजली वाहून मी माझे भाषण पूर्ण करतो. जय भीम, जय भारत. जय जयम हो तुम्हें जय मंगलम नत्ति में शरणं धम्मो में शरणं वरम एतेन सर्वजनं हो तुम्हें जय मंगलम नत्ति में शरणं संघो में शरणं वरम एतेन सर्वजनं हो तुम्हें जय मंगलम. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम, नमो बुद्धाय. या ठिकाणी भालेराव परिवाराकडून भोजनाची आहे की कालकथित मारुती बाळाजी भालेराव यांचा जलदान विधी, शोकसभा आणि पुण्यानुमोदनचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे अवधर या ठिकाणी. आणि त्यांचे चिरंजीव आयुष्यमान BMG भालेराव यांनी एक संकल्प केला की आपण त्यांच्या जलदान विधी, पुण्यानुमोदन आणि शोकसभेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण वृक्षाची लागवड करायची, त्यांची एक आठवण आपल्याला सदैवी राहावी ह्या उद्देश मनामध्ये ठेवून त्यांनी आज या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध संघटनेचे पदाधिकारी, या गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तरी मी भालेराव परिवाराला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या वृक्षारोपणाची सुरुवात करावी, हे वृक्ष या ठिकाणी लावावं अशी आम्ही आपणाला विनंती. मूल्य निसन्नो सबरी विजया का पत्तो सबोयतो सत्ता वंदे तो बोधिपात
इमेति महाबोधी लोकनाथेन पूजिता अमयन्ते नमस्वामी बोधिराजा नमस्तुते साधु 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 चलो धन्यवाद धम्मं नमामि संघं नमामि